मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा उपोषणाची हाक। उद्या पत्रकार परिषदेमधून उपोषणाची करणार घोषणा। मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यानं सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा। तर मुनगंटीवारांचा विधिमंडळाच्या आजच्या कामकाजातही सहभाग नाही। मुनगंटीवारांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं। मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडत नाही। मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा। विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात तानाजी सावंतांची गैरहजेरी। अधिवेशन सोडून सावंत पुण्यातील कार्यालयात उपस्थित। विशिष्ट जबाबदारी दिली जाणार असल्यानं काहींना मंत्रिपद नाही। मंत्रिमंडळामध्ये स्थान नसलेल्या नेत्यांच्या नाराजीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं कार्यकर्ते नाराज। भुजबळ फार्मवर समर्थकांची बैठक। बैठकीत समर्थक काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। आजपासून 21 डिसेंबर पर्यंत चालणार अधिवेशन। हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवनात धडकणार 21 मोर्चे। विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत 21 मोर्चांसाठी घेतली परवानगी। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ, तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ। महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त 4 लाडक्या बहिणींना स्थान। भाजपकडून 3, राष्ट्रवादीकडून 1 महिला मंत्री, तर शिवसेनेकडून एकाही महिलेला मंत्रिपद नाही। विधानसभेत सध्या एकूण 21 महिला आमदार। महायुतीकडून गेल्या सरकारमधील छगन भुजबळ, दीपक केसरकर यांच्यासह 12 मंत्र्यांना डच्चू। कार्यक्षमता आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे पुन्हा मंत्रिपद नाकारल्याची माहिती। मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुंबईच्या वाट्याला 2, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड या महामुंबई क्षेत्रातील 3 जिल्ह्यांना 4 मंत्रिपद। मात्र निवडणुकीत महायुतीला साथ देणाऱ्या पालघर जिल्ह्याला मंत्रिपद नाही। राज्यातील नवनिर्वाचित सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यांचं वाटप येत्या 2 दिवसात होणार। खात्यांसंदर्भात तिन्ही मित्रपक्षांमध्ये जवळपास एकमत झाल्याची माहिती। खाते वाटपासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांच्या रामगिरी बंगल्यावर आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती। मंत्रिमंडळामध्ये 2.5 वर्षांनी मंत्र्यांच्या कामानुसार होणार बदल। अजित पवारांचे कार्यकर्ता मेळाव्यात संकेत। धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे 4 पैकी 2 आमदार निवडून येऊनही मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही। शिवसेनेच्या तानाजी सावंतांना डच्चू, तर भाजपच्या राणा जगजितसिंह पाटलांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच। बावनकुळेंना मंत्रिपदाची संधी दिल्यानं भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे यांच्या नावाची जोरदार चर्चा। भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। आम आदमी पक्षाकडून दिल्ली विधानसभेसाठी 38 उमेदवारांची यादी जाहीर। अरविंद केजरीवाल दिल्लीतून निवडणूक लढणार। दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात होणार विधानसभेची निवडणूक। गृहमंत्री अमित शहा छत्तीसगडच्या दौऱ्यावर। नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 2 जवानांच्या कुटुंबियांची घेणार ते भेट। काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाबळेश्वरच्या दौऱ्यावर। महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांना राहुल गांधी देणार भेट। स्थानिकांशी देखील संवाद साधणार असल्याची माहिती। शंभू सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। दिल्लीत मार्च काढून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी। आज विजय दिवसाच्या निमित्तानं देशभरात कार्यक्रमांचं आयोजन। लष्कराच्या पूर्व कमांडमध्ये कोलकाता इथं तिन्ही सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली शहीदांना मानवंदना। हिंगोलीमध्ये दगडफेक करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल। वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। वादग्रस्त पोस्ट प्रकरणी जमावाकडून घरावर दगडफेक। हिंगोलीतून परभणीकडे जाणारी एसटी सेवा बंद। हिंगोलीवरून परभणीकडे जाणाऱ्या 36 बस फेऱ्या रद्द। नुकसान टाळण्यासाठी बस सेवा बंद ठेवण्याचा महामंडळाचा निर्णय। पालघरमधील वाढवण बंदराच्या रस्त्याच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात। आजपासून रस्त्यात गेलेल्या जागेची मोजणी। जमीन मोजणी संदर्भात जमीन मालकांना नोटीस। वाढवण बंदराच्या रस्त्यामध्ये 571 हेक्टर जमीन संपादित केली जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।